तुम्ही जर इंजिनिअरिंगच्या कोणत्याही ब्रांचमधून बी-ई किंवा बी-टेक कंप्लीट केलेलं असेल किंवा तुम्ही बी-ई बी-टेकच्या जर लास्ट इयरला असाल, तर तुमच्यासाठी इंडियन नेव्ही मार्फत रिक्रुटमेंट ही जाहीर झालेली आहे. ह्या इंडियन नेव्हीच्या रिक्रुटमेंटमध्ये वेगवेगळ्या पोझिशनसाठी ओपनिंग्ज असून या ठिकाणी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, ओशन इंजिनिअरिंग, मरीन इंजिनिअरिंग यासोबतच कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि यासोबत बऱ्याचशा इंजिनिअरिंग ब्रांचेस या एलिजिबल असणार आहेत. काही काही पोझिशनसाठी तर सर्वच इंजिनिअरिंग ब्रांचेसचे विद्यार्थी ॲप्लिकेशन करू शकतात. इथे तुमचं सिलेक्शन हे तुमच्या रेझ्युमेच्या बेसिसवरती शॉर्टलिस्टिंग होणार आहे. त्यामुळे तुमचा सी-जी-पी-ए मॅटर करतो. एकदा की तुम्ही शॉर्टलिस्ट झाला की तुम्हाला एस-एस-बी इंटरव्ह्यूसाठी कॉल केलं जाईल. हा इंटरव्ह्यू 5 दिवसांचा असणार आहे. एस-एस-बी इंटरव्ह्यूमध्ये तुमचे इंटरपर्सनल स्किल्स, स्पीकिंग स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, रायटिंग स्किल यासोबतच मेडिकल टेस्ट, फिजिकल टेस्ट या कंडक्ट केल्या जातील. एस-एस-बी इंटरव्ह्यूमध्ये तुमचं सिलेक्शन जर झालं तर त्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल आणि ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर तुमची सब लेफ्टनंट या पदावरती डायरेक्टली नियुक्ती होणार आहे. सब लेफ्टनंट या पदासाठी तुम्हाला स्टार्टिंग ग्रॉस सॅलरी ही ₹1,25,000 अंदाजे इतकी असणार आहे. त्यामुळे इंडियन नेव्हीमध्ये सर्व्ह करण्याचं तुमचं स्वप्न असेल तर ही तुमच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. इथे अर्ज करण्यासाठी जी तारीख आहे ती 24 जानेवारीपासून अर्ज सुरू होणार आहेत, तर 24 फेब्रुवारी ही यासाठीची शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे तुम्हालाही जर अर्ज करायचा असेल आणि कोणत्या ब्रांचेस एलिजिबल आहेत हे बघायचं असेल तर यासंबंधीची डिटेल्ड जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करण्यात आलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला Instagramच्या बायोमध्ये मिळून जाईल.